महाशिवरात्रीला नेहमीची साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय का? तर आज आम्ही घेऊन आलो आहोत एक असा उपवासासाठीचा झणझणीत, चटपटीत आणि भन्नाट ट्विस्ट ज्याने ही रेसिपी बनते एक नंबर. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत उपवासाची मिसळ, जी बनवायला आहे एकदम सोपी पण चवीला तितकीच भन्नाट लागते. तर बघू शकता मंडळी, मिसळीचे सगळे पदार्थ एकत्र आल्यानंतर याचा रंग, याचा टेक्स्चर इतका परफेक्ट आलेला आहे की बघता क्षणी भूक लागते. तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघूया या रेसिपीसाठीचं साहित्य. 2 कप भिजवलेला साबुदाणा, 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. 3 बटाटे उकडलेले, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट, अर्धा कप आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 1 कप आपण इथे बटाट्याचा कीस घेतला आहे, अर्धा चमचा जिरं, 1.5 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण खिचडी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये आपण घालत आहोत 2 चमचे हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट. तुम्ही जर जिरं उपवासाला खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता. याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेतलंय आणि त्यामध्ये आपण घातलेला आहे 2 कप साबुदाणा. आता त्याला आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा कप शेंगदाण्याचा कूट. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण इथे घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ आणि त्यानंतर घालणार आहोत एक उकडलेला बटाटा. आता आपण पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण खिचडी शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूयात. बघू शकता तुम्ही आपली खिचडी छान अशी शिजलेली आहे. आता मिसळीसाठी लागणारा दुसरा पदार्थ म्हणजेच आमटी आपण तयार करूयात. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं. त्यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे आणि 1.5 चमचा लाल तिखट. आता याच्यामध्ये आपण घातलेलं आहे 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याची जी आपण पेस्ट केलेली होती, ती पेस्ट आपण याच्यामध्ये घातलेली आहे आणि अर्धा ग्लास आपण पाणी याच्यामध्ये ॲड केलंय. आता याला छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला आमटीमध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा आपण छान असं याला मिक्स करूयात आणि आता आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता एक उकळी काढल्यानंतर आपली आमटी तयार झालेली आहे. त्याचा रंगही सुरेख आलेला आहे. तर आता आपण बनवूया बटाट्याची भाजी. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये आपण घातलेले आहे 1 चमचा हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट. आता त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत आणि परतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे उकडलेला बटाटा. बटाटा घातल्यानंतर आपण याच्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि याला आपण मिक्स करूयात आणि तयार आहे आपली बटाट्याची भाजी. तर अशा प्रकारे आपण सगळे पदार्थ तयार करून घेतलेले आहेत. आता हे सगळे पदार्थ एकत्र केल्यानंतर तयार आहे आपली भन्नाट अशी उपवासाची मिसळ, जी चवीला लागते एक नंबर.